नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा सुहास सर मॅथ्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की मित्रांनो तलाठी भरतीची मित्रांनो गट क मध्ये मित्रांनो ऍड आलेली आहे, पोस्ट आलेले आहेत. तर मित्रांनो, येणाऱ्या तलाठी भरतीत जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर मित्रांनो आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. बरोबर आहे. कारण तलाठी भरती जो नाही तो देतो मित्रांनो. म्हणजे तलाठीची जी परीक्षा आहे जो नाही तो देतं, हे तुम्हालाही मागच्या परीक्षेत बघितलं असेल. पण आता मागच्या परीक्षेत मित्रांनो सरळ सेवा भरतीकडे होती, आता ही गट क मध्ये आलेली आहे. सिलेबस चेंज झालेला आहे. सिलेबस चेंज म्हणजे परीक्षा पॅटर्न चेंज झालेला आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. ओके. तर मित्रांनो काहीतरी आपल्याला नवीन करावं लागेल, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेत आपलं नाव असलं पाहिजे. ओके. मग मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत की पहिल्या प्रयत्नात तलाठी भरती पास होण्यासाठी काय वेगळं करावं लागेल. ओके. मग याच्यात अभ्यासाचं नियोजन असेल, कोणते विषय कोणते टॉपिक महत्वाचे आहेत. ओके. वेळेचं स्मार्ट नियोजन कसं करावं लागेल. ओके. पीवायक्यू अनालिसिस कसं करावं लागेल. आणि मित्रांनो मॉक टेस्ट म्हणजेच काय, ज्या टेस्ट असतात त्या कशा द्यायच्या, त्यांचं कसं अनालिसिस करायचं, याच्यावरती मित्रांनो आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत. ओके. तर सुरू करूया आजच्या या सेशनला. जास्त वेळ म्हणजे टाइमपास न करता, कारण बघा काही करून या व्हिडिओमध्ये जो पण व्हिडिओ बघणार आहे तर त्याला 100% फायदा झाला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. ओके. तर सगळ्यात आधी मित्रांनो बघा, दिवसाचं नियोजन. म्हणजेच आता बरेच मुलं काय करतात, नाही यार मला परीक्षा द्यायची, मित्र करतोय मैत्रीण करतोय म्हणून मी पण देते किंवा मी पण देतो, असं करू नका. एक प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे मित्रांनो. आता सगळ्यात आधी बघा दिवसाचं नियोजन. आता तुम्ही ठरवलंय की मला तलाठी द्यायची, तलाठी भरती द्यायची, मग त्याच्या मागे मित्रांनो मागचा विचार काहीच करू नका. विचार म्हणजे काय, आता ही सरळ सेवा नसताना म्हणजे सरळ सेवा भरतीकडे नसताना आता ही गट क घेते. मग गट क मध्ये पेन कलर एकच मिनिट चेंज करतो. आता काय, पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे. बरेच मुलं त्याच्यावरती विचार करतायत पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे. म्हणजे आधी फक्त काय एकच एक्झाम द्यावी लागत होती. बरेच मुलं त्याच्यावरती विचार करत बसलेत. हा विचार किती दिवस करणार, काय परीक्षा येईपर्यंत नाही. म्हणून जरी पेपर पॅटर्न म्हणजेच काय रे, आधी फक्त सिंगल एक्झाम होत होती, आता काय प्री पण आहे, मेन्स पण आहे, पूर्व पण आहे, मुख्य पण आहे. बरेच मुलं त्याच गोंधळात आहेत. नंतर आधी बघा गणित बुद्धिमत्ता करावं लागत होतं, मराठी व्याकरण करावं लागत होतं, इंग्लिश करावं लागत होतं आणि जीएसजीके. ओके. आता आपल्याला सर्वच करायचंय. सर्वच म्हणजे जीएसजीके तर तेच आहे, फक्त आधी तिथं वन लाईनर होते, आता थोडं डिटेलमध्ये आपल्याला करावं लागणार आहे. बरोबर आहे. यस, पॅटर्न चेंज झालेला आहे, पण आता ते आपण काय आपल्या हातात नाही ना, आपण त्याला काहीच करू नाही शकत. बरोबर आहे. म्हणून प्रॉपर याच्यावरती विचार न करता आता दिवसाचं नियोजन. सगळ्यात आधी उठल्यानंतर एक डायरी घ्या मित्रांनो. काय, सगळ्यात आधी एक काय डायरी घ्या आणि त्या डायरीमध्ये मित्रांनो प्रॉपर प्लॅनिंग करा. काय करा, प्रॉपर प्लॅनिंग. समजा आजची तारीख आहे, समजा तुमची काय रे 25 जुलै. बरोबर आहे. मग 25 जुलै आपल्याला कोणता टॉपिक मध्ये काय काय संपवायचंय, काय 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 संपवायचंय आज ते प्रॉपर लिहून घ्या. ओके. काय काय संपवायचंय, ओके, ते प्रॉपर लिहून घ्या. नंतर त्याच दिशेने काय करा, अभ्यासाला सुरुवात करा. ओके. काय करा, अभ्यासाला मित्रांनो सुरुवात करा. आता बरेच मुलं काय करतात रे, हे प्लॅनिंग करताना दिवसाचं खूप जास्त लोड घेऊन, म्हणजे खूप जास्त मला एवढं करायचं मला तेवढं करायचंय, जास्त तुम्ही तिथं नियोजन करू नका. काय म्हणजे जास्त लिहू नका तिथे त्या डायरीमध्ये की मला आज पॉलिटी पण संपवायचंय, हिस्ट्री पण संपवायचंय, जॉग्राफी पण संपवायचंय. जास्त सब्जेक्ट तिथे घेऊ नका. आलं का लक्षात. समजा पहिल्याच दिवशी समजा तुमचं हे प्लॅनिंग नाही कम्प्लीट झालं, मग लोड येतं, टेन्शन येतं. ओके. मग दुसऱ्या दिवशी अभ्यासाची इच्छा चालली जाते. असं करू नका. ओके. तुम्ही इथं काय ह्या डायरीमध्ये कमी ठेवा, काय कमी ठरवा. ओके.
समजा एकच सब्जेक्ट असेल ना तर त्या सब्जेक्ट मध्ये एक टॉपिक असेल, समजा काय रे एक टॉपिक, जास्त लिहू नका सुरुवातीला. हा जर हे झालं ना नंतर आपल्याला ऍड करता येईल. पण बरेच मुलं काय सुरुवातीलाच खूप लिहून घेतात त्या डायरीमध्ये आणि त्याच्यातलं एकही होत नाही. म्हणून असं करू नका. कमी ठरवा आणि ते प्रॉपर करा मित्रांनो. आलं का लक्षात? ओके. कमी ठरवा सब्जेक्ट, समजा एकच सब्जेक्ट. आता बरेच मुलं याच्यावरती पण आपण बोलणार आहोत, दिवसाला 2 सब्जेक्ट करायचं का एक सब्जेक्ट करायचा. ओके. सगळ्यात आधी मी काय सांगतोय, डायरीमध्ये काय रे आजची तारीख टाका, काय काय संपवायचंय ते लिहा. अभ्यासाला सुरुवात करताना त्याच दिशेने करा. ओके. त्याच दिशेने मित्रांनो करायची सुरुवात. ओके. नंतर जास्त सब्जेक्ट घ्यायचे नाही दिवसाला. ओके. आणि कमी ठरवा काय संपवायचंय ते. हे प्रॉपर जर प्लॅनिंग असेल मित्रांनो तर तुमचे जे जितके दिवस बाकी आहेत त्याच्यात 100% तुम्हाला काय रे रिझल्ट भेटणार आहे, म्हणजे प्रॉपर अभ्यास होणार आहे. आलं का लक्षात? म्हणून हे दिवसाचं नियोजन रोजच्या रोज करणं गरजेचं आहे. वाटल्यास तुम्ही आधी रात्री झोपतानाच लिहून ठेवा काय रे, रात्री पुढच्या दिवसाचं काय रे रात्री झोपतानाच तुम्ही लिहून ठेवा की मला उद्या काय करायचंय, काय रे मला उद्या काय करायचंय हे तुम्ही काय रे आत्ताच ठरवून घ्या, म्हणजे रात्री झोपतानाच ठरवून घ्या. आलं का लक्षात? आणि ते कमी लिहा मित्रांनो, तरच तुमचा प्रॉपर अभ्यास होईल. ओके. म्हणून पहिलं हे आपल्याला सुरू करायचंय. जर आपल्याला लिस्टमध्ये यायचंय ना काहीतरी इतरांच्या वेगळं करावं लागेल. आणि जर तुम्ही हे प्रॉपर केलं ना 100% तुम्हाला काय रे रिझल्ट येणार आहे. आलं का लक्षात? म्हणून प्रत्येकाचं हे दिवसाचं नियोजन वेगवेगळं असणार आहे. मग तुम्ही तुमच्या याच्यानुसार ठरवा. ओके. की ते नियोजन कसं असलं पाहिजे. कोणी काय सकाळी 6ला उठूनच अभ्यासाला सुरुवात करणार आहे, कोणी रात्री लेट पर्यंत अभ्यास करतात म्हणून त्यांची दिवसाची सुरुवात लेट होते. हे अशा 2 प्रकारच्या कॅटेगरी असणार आहेत. किंवा काही जॉब करून अभ्यासाला बसतात, म्हणून प्रत्येकाचं दिवसाचं हे नियोजन वेगवेगळं असणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्यानुसार ते काय करा रे नियोजन करा. पण एक डायरी घ्या मित्रांनो आणि त्या डेट नुसार काय काय करायचंय लिहून ठेवा. म्हणजे तुम्हाला काय रे आठवड्याच्या शेवटी काय रे आठवड्याच्या वीकच्या शेवटी, म्हणजे समजा संडे असेल, ओके, संडेला तुम्हाला प्रॉपर अनालिसिस करता येईल की मी ह्या आठवड्यात काय रे मी या आठवड्यात काय काय केलेलं आहे. आलं का लक्षात? ओके. कळालंय? ओके. म्हणून हे प्रॉपर अनालिसिस करणं गरजेचं आहे मित्रांनो. समजलंय? आलंय लक्षात? ओके. पुढचं आता दुसरं, किती दिवस बाकी याचं पण नियोजन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? आता तुमची एक्झाम कधी होणार आहे रे? 25 ऑक्टोबर. आता ही डेट पुढे जाईल का नाही जाईल त्याच्यावरती विचार करत नका बसू. एक्झाम कधी तुमची? 25 ऑक्टोबर. आज तुमचं बरोबर 25 जुलै. बरोबर आहे का रे? 25 जुलै आज. बरोबर आहे. 25 जुलै ते 25 ऑगस्ट 1 महिना आहे. 25 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर 2 महिने. आणि 25 सप्टेंबर ते 25 ऑक्टोबर एक्झॅक्ट तुमच्याकडे मित्रांनो काय रे 3 महिने. बरोबर आहे. एक्झॅक्ट 3 महिने. बरोबर आहे. म्हणजे तुमच्याकडे साधारणतः 90 दिवस आहे मित्रांनो. ओके. किती दिवस आहे? 90 दिवस. मग 90 दिवसाचं प्रॉपर प्लॅनिंग असणं मित्रांनो गरजेचं आहे, म्हणजे आहे. आलं का लक्षात? ओके. सक्सेसफुल तेच होतात ज्यांचं प्रॉपर अनालिसिस असतं. आलं का लक्षात? मी परत सांगतोय, सक्सेसफुल तेच होतात ज्यांचं प्रॉपर अनालिसिस असतं. ओके. म्हणून या 90 दिवसात आपल्याला काय काय करायचंय, काय काय सोडायचंय हे प्रॉपर अनालिसिस मित्रांनो तुम्ही करणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? ओके. आता या 90 दिवसात मित्रांनो काय रे सगळ्यात आधी मित्रांनो किती सब्जेक्ट आहेत, काय रे पहिलं काय किती सब्जेक्ट आहेत. ओके. हे लिहून घ्या तुम्ही. आलं का लक्षात? सब्जेक्ट मध्ये मित्रांनो कोणते बुक वाचायचे, कोणते बुक्स वाचायचे. आणि तिसरं पीवायक्यू अनालिसिस करायचं आणि त्या पीवायक्यू अनालिसिस वरून काय रे टेस्ट द्यायच्या. हे तुमचं रोजचं मित्रांनो काम असणं गरजेचं आहे या 90 दिवसात. ओके. सब्जेक्ट किती आहे, त्या सब्जेक्ट मध्ये काय करायचं काय नाही करायचं
आता हे तुम्हाला कुठून कळेल रे? PYQ अनालिसिस वरून कळेल. आलं का लक्षात? ओके. कोणते बुक मित्रांनो, बुक रेफरन्स बुक वाचताना प्रत्येक सब्जेक्टला एकच ठेवा. आपण काय करतो, हे पण करू ते पण करू. आता समजा मी मॅथ घेतो, बरेच मुलं सर मी 3 प्रकारच्या पुस्तकातून क्वेश्चन सोडवतोय, त्याला काहीच उपयोग नाही. आलं का लक्षात? ओके, कळालं. एकच बुक प्रॉपर वापरा आणि ते मित्रांनो जास्तीत जास्त कसं रिवाइज करता येईल त्याच्यावरती मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, फोकस करायचं. जेवढं तुम्ही रिवाइज करणार ना रे, तेवढं तुमचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे, लक्षात ठेवा. आलं का लक्षात? एक साधं उदाहरण येणार आहे. समजा तुम्ही जिलेबी बी पण खाताय, श्रीखंड पण खाताय, आम्रखंड पण खाताय, पचेल का ते? नाही पचणार ना. त्याच्यापेक्षा एकच खा, शरीराला चांगलं राहील. बरोबर आहे ना? तसंच काय रे, कुठल्याही सब्जेक्टचं एकच बुक वापरा, ते चांगलं वापरा आणि त्याचं काय रे, मल्टिपल रिव्हिजन करा. त्याच्या काय मित्रांनो, मल्टिपल जास्तीत जास्त रिव्हिजन करा. 100% तुम्हाला काय भेटणार आहे मित्रांनो, यश भेटणार आहे. लक्षात ठेवा. समजलंय का? ओके. म्हणून हे प्रॉपर अनालिसिस असणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? तुमच्याकडे 3 महिन्यात किती सब्जेक्ट आहे, कोणते बुक वाचायचे, PYQ अनालिसिस आणि टेस्ट. जास्तीत जास्त मित्रांनो आपल्याला काय द्यायचे आहे, टेस्ट द्यायचे आहेत. जास्तीत जास्त टेस्ट द्यायचे आहेत. टेस्ट ह्या PYQ अनालिसिस वरतीच असल्या पाहिजे. कुठलेही उलटले सुटले क्वेश्चन्स घेऊ नका. समजलंय का? ओके, कळालंय? चला. ओके. मग किती दिवस बाकी, त्या दिवसाचं प्रॉपर नियोजन करा आणि मित्रांनो अभ्यासाला सुरुवात करा. पुढचं, कोणता सब्जेक्ट आधी करणं हे पण खूप महत्वाचं आहे. बरेच मुलं विचारतात सर हे करू का ते करू, सर माझं मॅथच वीक आहे, मग मी आधी मॅथला सुरुवात करू का? बरेच मुलं आहे. आलं का लक्षात? ओके. कोणता सब्जेक्ट आधी करायचा मित्रांनो, बघा, जो सब्जेक्ट तुम्हाला अवघड जात असेल काय रे, त्याला आधी मुळीच घेऊ नका. कारण मित्रांनो जर तुम्ही त्याला आधी घेतलं, तो ऑलरेडी अवघड जातोय आणि तुम्ही तो वाचायला घेतलं समजा आणि त्याचे क्वेश्चनच सॉल्व्ह नाही झाले, तर काय रे त्याचे काय रे क्वेश्चनच सॉल्व्ह नाही झाले मित्रांनो, तर आपली काय रे अभ्यास करण्याची इच्छाच चालली जाते. आला का लक्षात? ओके. मग आता हे सब्जेक्ट अनालिसिस आधी करणं काय रे, सगळ्यात आधी कोणत्या सब्जेक्टच्या कोणत्या सब्जेक्टला क्वेश्चन जास्त विचारतायत किंवा मार्क्स जास्त पडणार आहेत, ते आधी तुम्ही एका डायरीवरती लिहून घ्या. जसं आता माझा सब्जेक्ट आहे मॅथ रिझनिंग, 20 मार्काला येणार आहे. बरोबर आहे का रे? त्याच्यात रिझनिंग खूप सोपं असतं, फक्त मॅथलाच आपल्याला काय करायचंय. मग असं व्यवस्थित नियोजन करा की कोणत्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे. आलं का लक्षात? ज्या सब्जेक्टला जास्त वेटेज येणार आहे त्याला आधी तुम्ही पकडा ना. त्याला काय मित्रांनो आधी पकडा, तुम्ही आधी पकडा आणि करताना काय रे, एक चांगलं मित्रांनो काय लेक्चर्स बघा तुम्ही. आता लेक्चर्स बघताना सर क्लास लावणं गरजेचंच आहे का? ओके. आता ते तुमचं प्रत्येकाचं वेगवेगळं तुमचं स्वतःचा डिसिजन असू शकतो. त्या क्लासमध्ये जाऊन तुम्हाला फायदा होणार आहे का, जाण्या येण्यात वेळ जाणार आहे का, घरूनच बसून आपण ती बॅच करू शकतो. आता तुम्ही तुमचं ठरवा. आलं का लक्षात? प्रत्येकाचं वैयक्तिक मत. काहींना ऑफलाईन जास्त समजतं, काहींना ऑनलाईन घरी बसूनच करावं असं वाटतं. मग ते तुम्ही ठरवा तुम्हाला काय योग्य वाटतं. ओके. प्रॉपर मित्रांनो लेक्चर्स बघा. ते लेक्चर्स बघितल्यानंतर मित्रांनो त्याचं काय करा रे, एकदा PYQ बघा, काय त्याचे PYQ जमताय का, PYQ काय रे सॉल्व्ह करून बघा. आणि PYQ सॉल्व्ह केल्यानंतर त्याच पॅटर्न वरचे मित्रांनो तुम्हाला काय रे बुक मधून क्वेश्चन करायचे. त्याच पॅटर्न वरती मित्रांनो काय तुम्हाला बुक मधून क्वेश्चन करणं गरजेचं आहे. आलं का लक्षात? ओके. सगळ्यात आधी कोणता सब्जेक्ट ज्याचं जास्त वेटेज आहे आणि त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट पण आहे, ते पण महत्वाचं आहे. काय रे इंटरेस्ट पण आहे. जर तुम्हाला इंटरेस्टच नसेल तर मित्रांनो त्याला आधी घेऊन काहीच उपयोगाचा नाही. आलं का लक्षात? ओके, समजलंय? ओके. ज्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे, इंटरेस्ट आहे, या सर्व गोष्टी बघून, कारण या जर 2 गोष्टी तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट असेल तरच तुम्ही काय रे हे जे त्याच्यातले पिलर्स हे तुम्ही व्यवस्थित पक्के करू शकतात. आलं का लक्षात? बरोबर आहे ना? जसं बिल्डिंग बांधताना मित्रांनो आधी खाली बेस जर पक्का असेल तरच ते बिल्डिंग जास्त वेळ टिकणार आहे ना. तसंच आहे मित्रांनो इथं, जर तुम्हाला सुरुवातीला समजा खूप अवघड सब्जेक्ट घेऊन घेतला आणि तेच नाही झालं तर मग बाकीचं सोपं सोपं पण राहून जाईल. आलं का लक्षात? म्हणून हे
प्रॉपर अनालिसिस. म्हणून मी मित्रांनो काय रे, व्यवस्थित नियोजन करा मित्रांनो. अजून सुद्धा वेळ गेलेली नाही, लक्षात ठेवा. ओके, पण हे आतापासूनच तुम्हाला काय रे प्रॉपर नियोजन करावं लागेल. आलं का लक्षात? ओके, आता काय कट ऑफ खूप जास्त जाणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. बरेच म्हणतायत एवढं जाईल तेवढं जाईल. ओके, तर समजा आता 100 पैकी प्रिलिम्सला एक साधारणतः 40 ते 50 मार्क आपल्याला पाडायचे समजा. आता याच्यात प्लस मायनस काही होऊ शकतं. आपण एक थोडं ठरवूया. 40 ते 50 मार्क समजा. मॅथ रिझनिंग 20 मार्काला येते मित्रांनो. त्याच्यात तुम्हाला 15 ते 18 मार्क कसे आणायचं त्याच्यावरती प्रॉपर, म्हणजे तो सब्जेक्ट असा करा ना त्याच्यात 15 ते 18 मार्क आले पाहिजे. आला का लक्षात? मग अर्ध काम तर तुमचं इथेच होऊन जातं ना रे. याला म्हणतात मित्रांनो प्रॉपर अनालिसिस. आलंय का लक्षात? ओके, मग असे जास्त वेटेजवाले सब्जेक्ट काढा, त्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे तर आधी ते सुरुवात करा. इंटरेस्ट पण असणं खूप गरजेचं आहे, मी परत सांगते. ओके, आणि मित्रांनो नुसतं बुक वाचू नका. बरेच मुलं नुसतं वाचतात, मी आज एवढा अभ्यास केला तेवढा अभ्यास केला. क्वांटिटीला नाही महत्व मित्रांनो, क्वालिटीला महत्व आहे. आलंय का लक्षात? ओके, समजलं? ओके, ते प्रॉपर लेक्चर्स करा, PYQ बघा आणि त्याच पॅटर्नवर जे काय क्वेश्चन बुक मधून सोडवायचे. ओके, मी आत्ताच सांगितलं मित्रांनो, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट PYQ अनालिसिस हे खूप महत्वाचं आहे. जेवढं तुम्ही PYQ अनालिसिस करणार तेवढं काय रे तुमचं सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहेत, लक्षात ठेवा. खूप महत्वाचं आहे. कुठलाही सब्जेक्ट, समजा तुम्ही आज टॉपिक करतायत, समजा मी मॅथ शिकवतो म्हणून मी मॅथचं सांगतोय. समजा तुम्ही टाइम अँड वर्क केलं मित्रांनो, त्या टाइम अँड वर्क वरती कोणकोणत्या टाईप वरती काय रे PYQ विचारलेले आहेत ते बघा. ते तुम्हाला जमतंय का बघा, आणि जर जमत असेल तरच मित्रांनो पुढे जा. आलं का लक्षात? बरेच मुलं काय करतात, नाही यार मी आज हा टॉपिक केला तो टॉपिक केला, पण त्याचे जर तुम्हाला PYQ सोडवता येत नसतील तर काय उपयोग रे करून. आलं का लक्षात? पुस्तकं एवढे असतात पण त्याच्यातलं एवढंच महत्वाचं असतं, पण ते काय महत्वाचं आहे ते कशावरून ठरतं रे? समजतं रे PYQ अनालिसिस वरून. कशावरून समजतं मित्रांनो? PYQ अनालिसिस वरून. आलंय का लक्षात? समजलंय? ओके, सगळ्यात जास्त मोठं जर हे असेल तर मित्रांनो आपलं काम कमी करणार तर ते कोण आहे रे? PYQ अनालिसिस. ओके, समजलंय? तर अशा प्रकारे मित्रांनो बघा, हे जर तुम्ही प्रॉपर केलं तर नक्की तुमचं काय येणार आहे रे? सिलेक्शन होणार. तर मित्रांनो बघा, आपल्या जे सुहास सर मॅथ्स हे जे ऍप आहे मित्रांनो, तर त्याच्यावरती मित्रांनो आजच्या दिवशी काय रे आपण ऑफर ठेवलेली 50% ऑफ. जो पण तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा असेल तर त्याच्यावरती मित्रांनो 50% तुम्हाला फीज मध्ये सवलत भेटणार आहे. आता सर तुम्ही याच्यासाठी हा व्हिडिओ घेतला का? नाही, अजिबात नाही. ओके, तुम्ही हे परचेस केलंच पाहिजे असं नाहीये मित्रांनो. तुम्हाला जिथून अभ्यासाला फ्रीमध्ये जिथून अभ्यासाला म्हणजे करता येईल. आता मी पण युट्यूबवरती खूप सारे फ्रीमध्ये व्हिडिओ टाकले, तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर आलं का लक्षात? माझं असं नाही की बॅच घेतलीच पाहिजे असं नाही मित्रांनो. तुम्हाला जर युट्यूब वरून सर्व तुम्हाला जर अवेलेबल असेल तर ते करा मित्रांनो. ओके, कळालंय? पण अभ्यास असणं गरजेचं आहे. आता प्रॉपर अनालिसिस असणं गरजेचं आहे, प्रॉपर नियोजन असणं गरजेचं आहे. ओके, तर मित्रांनो अभ्यास करा आणि येणाऱ्या परीक्षेत आपलं यश आपल्याला भेटलं पाहिजे, त्यासाठी मित्रांनो जोरात तयारी करा. ओके, तर थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ओके, आणि कमेंट पण करा तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येतोय, काय येतोय. ओके, त्याच्यावरती नक्की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. थँक्यू सो मच.